नमस्कार मंडळी. तर संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि मी आलेले आहे गावामध्ये माझ्या. आणि संध्याकाळचं वातावरण बघू शकता किती छान वाटतंय. कसं दाखव इकडे बघा कसं मस्त वाटतंय आमच्या ह्या शेतामध्ये. आणि मी तुम्हाला आज आहे ना छान असे एक फळ दाखवणार आहे जे पावसाळा झाला की आपल्या शेतामध्ये येतं हे. तर आता बघू शकता आमच्या शेतामध्ये आलेलं आहे हे बघा. ह्याला आमच्याकडे कोहाळे असे म्हणतात, गावाकडचे लोक कुवाळू म्हणतात, कोहाळे म्हणतात असं. आणि हे त्याची वेल, आणि ही वेल पूर्ण इथून इकडे पण इकडे आहे बघ. इथं आमचं नारळाचं झाड आहे तिथे सुद्धा आलेलं आहे. हे बघा हे दोन हे बघा हे 3 इथे एक आलेलं आहे. पूर्ण अशी वेल इथून गेलेली आहे. 3 कोहाळे आणि मी त्या दिवशी एक काढून नेला. आणि इथे बघूया आपण पुढे. इथे पण आहे नारळाच्या अगदी बुंदामध्ये आलेलं आहे बघा. हे बघा इथे एक आलेलं आहे कोहाळ है ना. आणि पुढे आपण दाखवूया अजून मस्त वेल सगळी गेलेली आहे. इथे पुढे आहेत का रे? आहेत. हे बघा इथे हा एक आहे, तो एक आहे. भरपूर ह्या वेळेस आलेले आहेत कोहाळे आमच्या शेतामध्ये. तर कोहाळे आणि कुवाळू असं 2 प्रकार ह्याला म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान मोठा आलेला आहे हा. इकडे पुढे नाही ना आता आहे, तिकडे मागे आलेला आहे. तर अशा प्रकारे मस्त कोहाळा आलेला आहे. आणि ह्याचे वडे करतात, खूप छान वडे होतात. आणि अगदी कोकणातील कोंबडी वडे त्याबरोबर हे कोहाळ्याचे वडे केले तर खूप छान लागतात.